तर इकडे कोल्हापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगराला जोडणारे रस्ते हे खड्डेमय झालेत। 2 महिन्यांपूर्वी हे रस्ते जे आहेत ते बनवलेले होते, मात्र आता या पावसामुळे हे रस्तेही खराब झालेत। पालिकेने केलेल्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गेली 10 ते 12 दिवस कोल्हापूर आणि परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे कोल्हापुरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। मी आता आहे कळंबा ते वाशी नाका जाणाऱ्या रोडवर। खरं तर रहदारीचा रस्ता आहे, मात्र या रहदारीच्या रस्त्याची कशी अवस्था झाली हे आपण बघू शकता। रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशीच परिस्थिती कोल्हापूर शहरातले मुख्य रस्ते असू देत किंवा उपनगरातील रस्ते असू देत त्यांची पाहायला मिळते। खरं तर कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून देण्यात आल्याचा दावा केला जातोय। त्या निधीमधून काही कामं देखील सुरू असल्याचं सांगितलं जातंय, मात्र हा निधी नेमका कुठं खर्च केला जातोय हा प्रश्न आता कोल्हापूरकरांना पडलाय। कोल्हापूरच्या रस्त्यांची अवस्था पुन्हा एकदा वाईट झाल्याचे पाहायला मिळते आणि त्यामुळेच कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा या सगळ्या नाहक त्रासाला आहे ते सामोरं जावं लागतंय। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।